34.40 TMC पाणी साठवण क्षमता असलेले जे चांदोली धरण आहे त्या धरणाच्या इथेच आता आपण उभे आहोत. हे धरण सध्या 66% इतकं भरलेलं आहे. ह्या धरणाची जी पाणी पातळी आहे ती 614 मीटरवर पोहोचलेली आहे. खरं तर या धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे धरण जून महिन्यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात भरलेलं आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण जून महिन्यात इतका प्रचंड पाऊस झालेला आहे की गेल्या वर्षी 1 जून ते 28 जून अखेर केवळ 415 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. मात्र यावर्षी 1 जून ते 28 जून म्हणजे गेल्या 28 दिवसात तब्बल 941 मिलीमीटर इतक्या पावसाची जी नोंद आहे ती इथल्या पर्जन्यमापन केंद्रावर झालेली आहे. त्यामुळे या धरणातला पाणी साठा जो आहे तो सुद्धा दुपटीने वाढलेला आहे. म्हणजे गेल्या वर्षी आजच्या तारखेला या धरणात 11.13 TMC म्हणजे पाणी साठा 32% इतका होता. आजच्या तारखेला हाच पाणी साठा 22.99 TMC म्हणजेच जवळपास 66.82% इतका हा जो पाणी साठा आहे तो झालेला आपल्याला दिसून येतोय. या धरणात जी पाण्याची आवक आहे सध्या ती 7539 क्युसेक्सने सुरू आहे. या धरणाची निर्धारित क्षमता पूर्ण झाल्याशिवाय या धरणाचे दरवाजे उघडले जात नाहीत व त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात नाही. त्यामुळे सध्या केवळ वीज निर्मिती केंद्रातून 1735 क्युसेक्सने जो पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या वारणा नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र अवघ्या काही दिवसातच हे धरण 100% भरेल आणि साहजिकच त्यामुळे यावर्षी पूर परिस्थितीचा सामना सुद्धा यावेळेला लवकरच करावा लागण्याची जी शक्यता आहे ती लोकांमधून व्यक्त होत आहे. कॅमेरामन उत्तम रावसह मी सतीश नांगरे, ग्रामवार्ता लाईव्ह.